लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे। गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर लाडक्या बहिणींसाठी सोन्याचा दिवस उगवणार, कारण लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे वितरण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मान्यता मिळाल्या। सही सुद्धा त्या ठिकाणी चेकवर करण्यात आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। याचा जीआर सुद्धा अर्थ विभागाकडून आता काढण्यात आला आहे। लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये या ठिकाणी सोडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी पुढील 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सोडण्यात येईल आणि त्यानंतर शनिवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी उरलेल्या शेवटच्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी वाटप करण्यात येईल असं आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला या योजनेमध्ये बघा, लक्षात ठेवा, आतापर्यंत टोटल 14 हप्त्यांचे तुम्हाला पैसे आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही आता काही घाबरायचं कारण नाही। तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत आहे असा लाभ तुमच्या बँकेत येणार आहे, परंतु एक काम तुम्ही करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही ई-केवायसी तेवढं 2 महिन्यांच्या आतमध्ये करायचं आहे असं त्यांनी सांगितलंय। मग आता गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये येणार आहेत, त्यानंतर शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे येणार आहेत आणि तिसरा टप्पा लक्षात ठेवा, शनिवारी 27 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता सोडण्याचं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलंय। म्हणजेच तुम्हाला गुरुवारी, आता शुक्रवारी आणि शनिवारी 3 दिवसांमध्ये कधी पण तुम्हाला पैसे त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्या ठिकाणी गुरुवारी कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे येणार आहेत, त्या ठिकाणी शुक्रवारी कोणाला पैसे येणार आहेत आणि शनिवारी कोणाला पैसे येणार आहेत हे आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। याची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे, त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठा निर्णय घेतलाय, ते म्हणजे नवरात्रीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींचं तोंड गोड करण्यासाठी आता त्या ठिकाणी डबल हप्ता तुम्हाला सोडण्याचं ठरवलंय। लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। नवरात्री सणानिमित्त लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, कारण लाडक्या बहिणींना फराळाला त्या ठिकाणी पैसे नसतात, उपवास असतो, त्या ठिकाणी केळी घ्यायची असतात, शाबू घ्यायचा असतो, वेगवेगळे पदार्थ घ्यायचे असतात, परंतु त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत। याचाच विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना आता गुरुवारसाठी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, शुक्रवारसाठी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि शनिवारसाठी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कारण 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। तारखा लक्षात ठेवा, तुम्ही 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर या तिन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्या ठिकाणी आता 25 तारखेला कोणते जिल्हे निवडलेत, 26 तारखेला कोणते जिल्हे निवडलेत आणि 27 तारखेला कोणते जिल्हे निवडलेत हे एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच या ठिकाणी लिस्ट वाचून दाखवल्या। कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात अपात्र केलं जाणार नाही। त्यामुळे अनेक बातम्या देखील सोशल मीडियावर पसरल्या आहेत की या लाडक्या बहिणी अपात्र होणार, त्या लाडक्या बहिणींना अपात्र होणार। तर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, तुम्ही अजिबात भिवू नका, तुम्ही काय सुद्धा त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 5 वर्षापर्यंत अजिबात तुम्हाला कोणी बाहेर काढले जाणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आणि यानंतर त्यांनी स्पष्टपणे कोणत्या जिल्ह्यामध्ये गुरुवारी पैसे येणार आहेत, त्यानंतर शुक्रवारी कोणाला पैसे येणार आहेत आणि शनिवारी कोणाला पैसे येणार आहेत हे यादी या ठिकाणी त्यांनी वाचून दाखवल्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा नवरात्री सण गोड झालाय, मग त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुमचा लाभ 5 वर्षापर्यंत अजिबात बंद केला जाणार नाही। फक्त तुम्ही एक काम करायचं आहे, ती म्हणजे पुढील 2 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला केवायसी पूर्ण करायला सांगितलंय, कारण केवायसी जर तुम्ही पूर्ण केलं नाही
तर तुम्हाला लाभ त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापासून मिळणार नाही। आता सप्टेंबरचा ऑक्टोबरचा केवायसी करा अगर न करा तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती गुरुवार शुक्रवार शनिवार 3000 रुपये 2 महिन्यांचे देण्यात येणार आहेत। तुम्ही केवायसी आता नाही केली तरी पण चालतंय, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। केवायसी येत्या 2 महिन्यांच्या आतमध्ये पूर्ण तुम्हाला करायचे आहे। आता तुम्ही म्हणाल की केवायसी सगळीकडे त्या ठिकाणी आता पसरलेला आहे, प्रत्येक लाडक्या बहिणींना केवायसी करा म्हणून सांगतायत, तरी केवायसी का म्हणून करायचे हे तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो। आणि त्यानंतर गुरुवारी शुक्रवारी शनिवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कधी लाभ मिळणार आहे हे सांगतो। परंतु केवायसी सर्वजण म्हणतात, परंतु केवायसी का करायची हे आतापर्यंत लाडक्या बहिणींना कोण सांगितलं नाही, ते आम्ही तुम्हाला सांगतो। सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता काय झालं तुम्ही पण त्या ठिकाणी 2 महिन्यांच्या पाठीमागे बातमी ऐकली असणार की 14,000 पुरुषांनी काय केलं होतं, आम्ही महिलाच आहोत आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणी आहोत, अशा प्रकारे 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज त्या ठिकाणी भरला होता। आणि त्यामुळे काय झालं, सरकारला 250 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी फटका बसला होता। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी काय केले, कोणत्याही पुरुषांनी गोरगरीब लाडक्या बहिणींचा लाभ घेऊ नये यासाठी तुम्हाला केवायसी करायला सांगितल्या, जेणेकरून गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यावरती पुढील 5 वर्षापर्यंत आयासा महिन्याच्या महिन्याला 1500 रुपयांचा लाभ जावा, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगून केवायसी करायला सांगितल्या। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी लाभ भेटणार आहे, सोमवार त्या ठिकाणी गुरुवारी कधी लाभ भेटणार आहे, कोणत्या बहिणींना भेटणार आहे, शुक्रवारी कोणत्या बहिणींना भेटणार आहे आणि शनिवारी कोणत्या बहिणींना भेटणार आहे बघा। लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कधी कधी लाभ भेटणार आहे बघा। आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता ऑर्डर कोणाला दिली, तर अर्थमंत्री अजितदादा पवारांना दिली आणि त्यांना सांगितलं की पटकन त्या ठिकाणी नवरात्र सण चालू झालाय आणि उपवासाला बहिणींना त्या ठिकाणी पैसे नसतात, त्यामुळे टोटल 2 महिन्यांचा लाभ तुम्ही एकत्र सोडून टाका, असं सांगितल्यानंतर डीबीटीचं बटन दाबून जवळपास 7,200 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी देण्यास सांगितला होता। तशा प्रकारे GR सुद्धा करण्यात आलाय, तो GR सुद्धा तुम्हाला आम्ही पुढे दाखवणार आहे। त्याच्या माध्यमातून आता पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येतंय। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवसांची वेगवेगळी लिस्ट या ठिकाणी काढण्यात आल्या। तुमचा जिल्हा नेमकं गुरुवारी मिळणाऱ्या यादीमध्ये आहे का, शुक्रवारी मिळणाऱ्या यादीमध्ये आहे का, शनिवारी मिळणाऱ्या यादीमध्ये आहे, नेमकं तुमचा जिल्हा कोणत्या दिवशीच्या यादीमध्ये आहे हे तुम्हाला सविस्तरपणे सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी आल्या, आपण या ठिकाणी सविस्तरपणे आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 रुपये आता ऑक्टोबर सप्टेंबर महिन्याचे टोटल सोडण्यात या ठिकाणी आले आहेत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणत्याही लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात अपात्र केलं जाणार नाही। फक्त तुमच्या घरामध्ये काय काय पाहिजे, पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे, तसेच तुमच्या घरामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं नाही पाहिजे। जर एवढ्या अटी जर तुम्ही पाळल्या तर पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कोण सुद्धा अर्ज बंद करणार नाही। तुमच्या हक्काचे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या हक्काचे इथून पुढे 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्यातच एक आनंदाची बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितल्या, ती म्हणजे येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला खरोखर 21 रुपये करणार असं सांगितलंय। आणि हे सर्व बोलणं झाल्यानंतर त्यांनी एक यादी काढली आणि त्या यादीमध्ये सांगितलं की गुरुवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, शुक्रवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि शनिवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही पुण्यामध्ये सभा झाली आणि पुण्यामध्ये सभा झाल्यानंतर पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न आता एकनाथ शिंदे साहेबांना दिले की त्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी मागच्या वेळी पण म्हणला 3000 रुपये सोडू, त्याच्या मागच्या वेळी पण म्हणला 3000 रुपये सोडू, पण महिलांना फक्त 1500 रुपये बँकेत कसं काय येत आहेत, तर यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे फंड नव्हता, आमच्या तिजोरीमध्ये पैसे संपले होते, परंतु कालच आम्ही नरेंद्र मोदी सरकारकडून त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा टोटल 2 महिन्यांचा हप्ता देण्यासाठी आम्ही 10,000 कोटी रुपये त्या ठिकाणी आता मागवले आहेत। त्यापैकी टोटल 7,200 कोटी रुपये त्या ठिकाणी आता महिलांच्या खात्यावरती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे गुरुवार शुक्रवार शनिवार या 3 दिवसामध्ये वितरण करणार आहेत आणि उरलेलं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मागवलाय। त्यामुळे आता बघा या ठिकाणी गुरुवारी
25 सप्टेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यानंतर शुक्रवारी त्या ठिकाणी 26 सप्टेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शनिवारी 27 सप्टेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे याची यादी या ठिकाणी समोर आली आहे। आता तुम्हाला याची यादी सांगणार आहे। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस, या बँकामध्ये खाते असेल तर सर्वांना आता पैसे या ठिकाणी गुरुवार, शुक्रवार, शनिवारी आता येणार आहेत। आता आपण सांगत आहे गुरुवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी गुरुवारी निवडण्यात आलेले त्या ठिकाणी 12 जिल्हे सांगत आहे, त्यानंतर शुक्रवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि शनिवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे आपण पाहू। पहिल्यांदा गुरुवारसाठीची लिस्ट तुम्ही आता या ठिकाणी काम देऊन ऐकायचं आहे। पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। गुरुवार, शुक्रवार, त्या ठिकाणी शनिवार 3 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पैशांचं वितरण करा असं सांगितलंय। त्यांनी एकदा शब्द दिला म्हणल्यावर 100% तुमच्या खात्यावरती पैसे येत असतात। त्यामुळे आता या ठिकाणी बघा गुरुवारसाठी पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय तो म्हणजे ठाणे जिल्हा। आता ठाणे जिल्ह्यात जर विचार केला तर जवळजवळ 2,80,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। आता गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर गुरुवारसाठीचा 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यात जर विचार केला तर जवळपास बघा 3,77,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता तुम्हाला गुरुवारी पैसे येणार आहेत। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं तिसरा जिल्हा गुरुवारसाठी निवडण्यात आलाय तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। आता चंद्रपूर जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणींनो यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी एक मिस्टेक केल्या, एक चूक केल्या। ती म्हणजे काय केलं, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक महिलांनी त्यांच्या आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो चुकीचा दिलाय। मग काय होतं, अंगणवाडी सेविका चौकशी करण्यासाठी आधार कार्डच्या पत्त्यावर महिलांच्या घरी गेल्या, त्यावेळी त्या ठिकाणी महिला राहत नव्हत्या, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झालाय। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आले अशी चूक तुम्ही परत करू नका, अन्यथा तुमचा लाभ बंद करण्यात येतोय। मग त्यानंतर पुढचा जिल्हा गुरुवारसाठी सांगण्यात आलाय गोंदिया जिल्हा। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना हा लाभ गुरुवारसाठी वितरण करण्यात येणार आहे। मग त्यानंतर आता पुढचा गुरुवारसाठीचे जिल्हे कोणते आहेत, त्यानंतर शुक्रवारसाठी कोणते जिल्हे आहेत आणि शनिवारसाठी कोणते जिल्हे आहेत आता तुम्हाला सांगतो पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर पुढचा जिल्हा गुरुवारसाठी निवडण्यात आलाय गडचिरोली जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर गुरुवारसाठी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा टोटल 15वा आणि 16वा हप्ता दोन्हीचे वितरण या ठिकाणी करण्यात येत आहेत। गुरुवारसाठी यादी सांगत आहे, अजून गुरुवारसाठी जिल्हे आहेत, त्यानंतर शुक्रवारसाठी आणि शनिवारसाठी सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता गुरुवारसाठी पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय अहमदनगर, अमरावती। आता अहमदनगर, अमरावती या 2 जिल्ह्यात जर विचार केला तर 5,86,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा लाभ त्या ठिकाणी वितरण येणार आहे। शेवटचा लास्टचा जिल्हा गुरुवारसाठी निवडण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यात जर त्या ठिकाणी पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींची संख्या थोडी कमी आहे, ती म्हणजे 1,60,000 आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। आता हे झाले गुरुवारसाठी जिल्हे। आता यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर आता तुमचा नंबर आहे शुक्रवारसाठी। आता शुक्रवारसाठी तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमचा जिल्हा शुक्रवारसाठी असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। आपण शनिवारसाठी, शुक्रवारसाठी अजून टोटल त्या ठिकाणी 24 जिल्हे बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, गुरुवारसाठीचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले ते पहिला जिल्हा या साठी म्हणजे शुक्रवारसाठी। आता गुरुवारसाठीचे जिल्हे सर्व सांगितले, आता शुक्रवारसाठी जिल्हे बघा मुंबई उपनगर, भंडारा, बुलढाणा या 3 जिल्ह्यांची लोकसंख्या जर बघितली लाडक्या बहिणींचे पात्र असणाऱ्या तर यांची संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 5.5 लाखांच्या वरती या त्या ठिकाणी शुक्रवारसाठी जिल्हे निवडलेत। त्यानंतर बीड, पुणे, पालघर या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता शुक्रवारी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर नाशिक, नागपूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी शुक्रवारसाठी लाभ त्या ठिकाणी वितरण करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे आणि नंदुरबार
या जिल्ह्यामध्ये आता कधी पैशांचं वितरण होणार आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा, आता तुम्हाला शुक्रवारसाठी पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा जिल्हा अजून पण यामध्ये नसेल तर मात्र तुमचा शनिवारसाठी निवडण्यात आला आहे। आता शनिवारसाठी तुमचा जिल्हा आहे का हे तुम्ही आता कान देऊन बघायचं आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणालाही अपात्र केलं जाणार नाही, प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, पुढील 5 वर्षापर्यंत तुमचा लाभ कोणी बंद करणार नाही। आता तुम्हाला सांगत आहे शुक्रवार त्या ठिकाणी शनिवारसाठी कोणते जिल्हे निवडलेत बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी शुक्रवारसाठी हिंगोली, सोलापूर हे 2 जिल्हे शुक्रवारसाठी या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळते। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, नवरात्र गोड करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी टोटल त्या ठिकाणी सर्वच्या सर्व बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन दाबले। आता आपण शनिवारची यादी पाहत आहोत। त्यानंतर सिंधुदुर्ग, सातारा या 2 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना टोटल 3000 रुपये या ठिकाणी आता येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे वाशिम, वर्धा, लातूर या 3 जिल्ह्यांची संख्या पाहायला गेली तर 6 लाखाच्या वरती लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। रायगड, रत्नागिरी, यवतमाळ तर या जिल्ह्यामध्ये आणि शेवटचा मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। फक्त तुम्ही काय करा, आधार कार्डला बँकेचं लिंक करून ठेवा। आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं तर नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।